सोन्याच्या किमती एका रात्रीत अक्षरशः कोसळल्या. ज्यांना खरेदी करायची होती त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी होती, पण गुंतवणूकदारांसाठी मात्र हा एक मोठा धक्का होता. असं अचानक घडलं तरी काय? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच नाट्यमय घसरणीमागची कारणं शोधूया. विचार करा, समजा घरात लग्नाची तयारी सुरू आहे, दागिन्यांची मोठीच्या मोठी यादी बनवली आहे आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी बातमी येते की सोन्याचा भाव तोळ्यामागे हजारो रुपयांनी खाली आला आहे. अनेकांसाठी हा खरंच एक सुखद धक्का होता, पण बाजारासाठी ही एक प्रचंड मोठी उलथापालथ होती. ही काही बाजारातली सामान्य चढउतार नव्हती. नाही, याच्यामागे जागतिक राजकारण, गुंतवणूकदारांची मानसिकता आणि आर्थिक डावपेचांचं एक मोठं जाळं विणलेलं होतं. चला तर मग एक एक करून हे धागे उलगडून पाहूया. आता ही घसरण समजून घेण्याआधी एक गंमत बघा. खरं तर त्या काळात सोन्याचे भाव कोसळण्याऐवजी ते अक्षरशः गगनाला भिडतील अशी अपेक्षा होती. पण असं का वाटत होतं सगळ्यांना? तर या सगळ्या कथेची पार्श्वभूमी होती गंभीर भूराजकीय तणावाची. अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव वाढला होता. अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांना धमकी दिली होती आणि अब्राहम लिंकनसारखी भलामोठी युद्धनौकासुद्धा तैनात केली होती. आता होतं काय की जेव्हा जगात अशी अस्थिरता वाढते, म्हणजे युद्ध किंवा मोठं आर्थिक संकट येतं, तेव्हा गुंतवणूकदार एक सुरक्षित जागा शोधायला लागतात. या जागेलाच म्हणतात सेफ हेवन. आणि सोनं तर हजारो वर्षांपासून सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. म्हणजे समीकरण एकदम साधं होतं. जगात अस्थिरता वाढली की लोक शेअर बाजारातून पैसे काढतात आणि सोन्यात गुंतवतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि भाव आकाशाला भिडतात. युद्धाच्या भीतीने अगदी हेच अपेक्षित होतं, पण घडलं मात्र नेमकं याच्या उलट. मग प्रश्न येतो की भाव वाढण्याऐवजी कोसळले कसे? याचं मुख्य कारण आहे बाजारातला एक साधा नियम, वेळेवर नफा कमवा. यालाच मार्केटच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग म्हणतात. आणि याच एका डावपेचाने सगळं चित्र पलटून टाकलं. झालं असं की युद्धाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आणि बाजारात एक भीतीचं वातावरण तयार झालं. याच अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी काही हुशार गुंतवणूकदारांनी एक वेगळाच डाव खेळायचं ठरवलं. ही साखळी कशी घडली ते बघा. ज्यांनी आधी कमी भावात सोनं खरेदी करून ठेवलं होतं, त्यांनी भाव वाढल्याच्या बघताच ते विकून टाकलं आणि प्रचंड नफा कमवला. यामुळे झालं काय की बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात सोनं विक्रीसाठी आलं. पुरवठा इतका वाढला आणि मागणी कमी झाली की किमती अक्षरशः गडगडल्या. पण थांबा, फक्त नफा वसुली हे एकच कारण नव्हतं. अमेरिकेत घडणाऱ्या काही शक्तिशाली आर्थिक घडामोडींचाही यात खूप मोठा वाटा होता. म्हणजे बघा, एकीकडे अख्खं जग इराण अमेरिकेच्या तणावाकडे बघत होतं, तेव्हा दुसरीकडे अमेरिकन अर्थव्यवस्था मात्र मजबूत होत असल्याचे चिन्ह दाखवत होती. आणि यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष सोन्यावरून दुसरीकडे वळायला सुरुवात झाली. आता गुंतवणूकदारांसमोर दोन पर्याय होते. एकीकडे होतं अस्थिर सोनं आणि दुसरीकडे होते अमेरिकन सरकारचे सुरक्षित ट्रेजरी बॉन्ड्स, जे चांगला परतावा पण देत होते. त्यामुळे मोठ्या बँकांनी आणि गुंतवणूकदारांनी धोका पत्करण्याऐवजी सुरक्षित आणि फायदेशीर बॉन्ड्समध्ये पैसा गुंतवणं जास्त पसंत केलं. त्याचवेळी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या काही धोरणांमुळे डॉलर खूप मजबूत झाला. आणि एक साधा नियम आहे, जेव्हा डॉलरची किंमत वाढते तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं खरेदी करणं महाग होऊन जातं. साहजिकच त्याची मागणी कमी होते आणि किमतींवर दबाव येतो. या जागतिक घडामोडींशिवाय काही स्थानिक कारणंही या घसरणीला जबाबदार होती. विशेषतः भारतातील बाजारपेठ आणि चांदीच्या बाबतीत तर काही वेगळीच कारणं होती. आपल्याकडे भारतात सोनं खरेदी ही सण आणि लग्नसराईशी खूप जोडलेली आहे. आणि झालं असं की नेमका हा हंगाम संपत आला होता. त्यामुळे सोन्याची मागणी नैसर्गिकरित्या कमी झाली आणि मागणीतल्या या घटीने किमतींवर आणखी दबाव टाकला. म्हणजे ही एकामागे एक घडलेल्या घटनांची एक साखळीच होती. सरकार आयात शुल्कात कपात करणार अशी चर्चा सुरू झाली, शेअर बाजार तेजीत होता आणि युद्धाच्या भीतीने औद्योगिक उत्पादनात लागणाऱ्या चांदीची मागणी घटण्याची भीती निर्माण झाली. या सगळ्या कारणांमुळे चांदीच्या किमतीत तर सोन्यापेक्षाही मोठी घसरण झाली. तर या सगळ्याचा सोनं खरेदी करू पाहणाऱ्या सामान्य माणसासाठी नेमका अर्थ काय? ही घसरण काही छोटी मोठी नव्हती. तोळ्यामागे तब्बल 30 ते 35 हजार रुपयांची घट झाली होती. आता ज्यांना सोनं खरेदी करायचंच होतं त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती, नाही का? पण या घसरणीचा अर्थ लावायचा तरी काय? ही खरेदीसाठी एक उत्तम संधी आहे की भविष्यात येणाऱ्या कुठल्या तरी मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे? यावर तज्ज्ञांमध्ये दोन वेगवेगळी मतं होती. आणि शेवटी ही संपूर्ण घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते.
ही घसरण म्हणजे बाजाराने स्वतःला सावरण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया होती की येणाऱ्या युद्धाची एक चाहूल होती. आणि यावरून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते की सोनं हे फक्त एक मौल्यवान धातू किंवा दागिना नाही, तर ते जागतिक राजकारणाचा आणि अर्थव्यवस्थेचा एक आरसा आहे.